अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासन कधी करणार कारवाई? रोज रात्री 40 ते 50 डंपराच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतूक होत आहे, तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। 40 ते 50 अवैध वाळू वाहतूक भुसावळ शहरात मोकाटपणे करत आहे। जळगावची गिरणा वाळू असो की साकेगावची वाघूर वाळू असो, डंपराच्या माध्यमातून सुरू आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध वाळू वाहतूक होत आहे का? अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे। अवैध वाळू वाहतूक करत असताना वाहन भरधाव चालवतात, या कारणामुळे अनेक अपघात देखील घडले आहे। मागील दिवसात प्रशासनाने 2-4 कारवाई देखील केली होती, तरी अवैध वाळू वाहतूक थांबण्याचं नाव घेत नाही आहे। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी नवीन शक्कल देखील लढवलेली आहे। प्रशासन 2-4 कारवाई करून का थांबली आहे? एक दिवस कारवाई आणि बाकी दिवस गप्प का? अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाचा धाक राहिला नाही का? बनावट रॉयल्टी पावती अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी कोणी दिली? तरी बनावट रॉयल्टी पावती दाखवत मनमानी प्रकार अवैध वाळू वाहतूकदार यांनी सुरू केली आहे। आचारसंहिता असताना देखील अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे। जळगाव जिल्हा अधिकारी यांनी कडक निर्देश दिल्यानंतर देखील स्थानिक प्रशासन गप्प का आहे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेलाच पडला आहे। प्रशासन ॲक्शन मोडमध्ये कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। बघत राहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसह ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।